हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अनेक चौक्यांवरती गोळीबार. भारतीय सैन्याकडून ही चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. भारताकडून लष्कराच्या दहशतवाद्यांना मोठा दणका. लष्कराचा कमांडर शहीद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर स्फोटानं उडवलं. 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज काश्मीर दौऱ्यावर. सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा. तर पहलगामच्या घटनास्थळाला भेट देत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवरती काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधात लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार निदर्शनं. हातात तिरंगा घेत पाकिस्तानच्या दूतावासासमोर घोषणाबाजी. मुंबईत एल्फिस्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत पूल तोडायला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या होणार रद्द. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी इथल्या 21 वर्षीय पायल चव्हाण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी. वन विभागाच्या कारभारावरती तीव्र संताप. रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप. मार्च तिमाहीतील नफ्यात 2.4% वाढ. निव्वळ नफा 19,407 कोटींवर.